शांत 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 हा याला काय झालं मुडद्याला काय झाला रोग भूक लागली तुला ना बाबा हा जसा तुला पॅरालिसिस झाला जसा 2-2.5 वर्षापासून आथुरणाव पडला तसा हाय तसाच रोंडासारखा माजले बारीक तर काही झालं नाही सारखा खातो आणि जातो संडासला हा खुरकत का होईना पण जातोच आणि त्याला ना तुला भूक लागली का हा आता काय शिव्या देऊ राहिले मला भूकू नको या बा आज तर मी जेवायला देणार नाही लय घाण करून ठेवी त्या संडास मध्ये हा बया काय करावं कशाला उठून राहिला मारायला मर ना मुड द्या बया हा नवरा केला पार एवढा मारायला चालला पार तरी काय बोलू राहिला बाई काय भुकू राहिला कशाला उठून राहिला घे ना झोपून हा तुला हा काय करायचंय हा ओळखून घे बया काय पांचट माणूस आहे बाई हा पार एवढा आजारी पडला तरी त्याला करायचंय हा मूड आला बया पप्पी मी नाही द्यायला रिकामी पप्पी पार तो आता नदी वजाचा टाइम झाला तो गौऱ्या मसनात चालल्या 2-2.5 वर्ष झालं तसा आतून तू मुदात लोळतो तरी तुला मूड येतो हा तू मला शिस्ती सांगू राहिले माझं आहे ना टेम्परेचर सरकार लावू नका बाई एक तर 2-2.5 वर्ष झाले मला तुमच्याकडून काही प्रेम भेटू नाही राहिलं का काही भेटू नाही राहिलं इतका माझ्या डोक्याला नुसतं टेन्शन होऊन राहिलं मुडद्या चांगला होता तेव्हा कधी मला सुख दिलं नाही आणि आता तो पार भुईला बसला आता तर असं झालं तू कवा पुचकशील तू ये ना बरं का इड आहे ना असा मर इड आहे ना तू दे झोपून झोपायला तिकडं थोबड कर थोबड तिकडं कर घे झोपून जर आता उठला ना बाई हा मग तुला आहे ना सांगत कोंडूनच घेईल कोंडून हा खायला नाही देणार खायला लगेच झोप मर लगेच आवाज बंद करायचा किंवा तू उठू नको तुला शिस्तीच सांगते कोण नाही आला तू गपचीप झोप ते माझे मी पाहिजे बाया गंग्याला फोन केला होता गंग्या आलं काय ना मला भेटायला गंग्या आला का तू ये शांते तू दरवाजाचा ठेवला काय मरू दे तो मुडदा तिकडं हाय पडेल तुला काय करायचे आपण लोक हाय नाही इकडे तू असल्यावर मला काय टेन्शन तुला काय करायचे मुडद्या तुला म्हणलं होतं ना शांते याला कुठल्या तर कोपऱ्यात टाकून दे म्हणून टाकून दे म्हणलं होतं चांगलं त्याला आहे ना त्या तिकडच्या रूम मध्ये टाकायचंय पण तो रूम काय आवरेल नाहीये तुला सांग द्यायचा तसाच तिकडे टाकून कोण येतंय तिकडे बघायला हा ते तर आहे बया मुडद्याला एवढा पॅरालिसिस झाला तरी मला काय म्हणतो आता माहितीये का इतक्यात मला ना लय उडालं मोड आला ह्याचा मोड मोडून टाकू का हा मोड नाही मोड मोड आता मोडायचा टाइम आहे का मला तुझा राहिला का त्याला म्हणले तो गावऱ्या मसनात चालल्या आता नदीवर जायचा टाइम झाला ना कुठला आणि सारखा असा करतो दिला तिकडे दडपून तरी वागला तू कसा पाहू राहिला पाय ना डोळा बघतोय कसं इकडं आपल्याकडे फिरतेत तेवढं तर बरं बघायला ठेवलं डोळं कसं झाकलं नाही एकदाच त्याचे डोळे कवा झाका ते काय माहिती कवा पुचकतो नाही काय म्हणणार आहे काय म्हणणार कोण आलं ठेस कोण आलं दिसत नाही का तुला कोण आलं अरे पायाला तुझ्यात काय काय राहिलंय का तुझ्यात काय राहिलं
हा हे नुसतं बाई आपल्याला आहे ना हे डिश टाकच आहे बरं का मधी याचा आहे ना हे बाय याचा आहे ना इकडून सांगते काय म्हणते काय म्हणते तू तुला सांगते गंग्या हा. याचा आहे ना याचा हा. असा बंदोबस्त करू आपण दोघ जण एखाद्या दिवशी ना याचा कार्यक्रमच वाजून टाकू याला पोत्यात भरून देऊ का नदीत टाकून तेच करायला लागेल म्हणजे आपल्यात आहे ना आपल्याला काटा निघून जाईल मोकळं होईल आपल्याला मोकळं भेटायला म्हणजे आपल्याला ते बघू नको बघू नको बघू नको इकडं बघ बघ कसं आम्ही बघ काय बघतो उठू राहिला कसा पाहू राहिला तुझा हातला नाही लागला रे तू सर बरं त्याला बघू दे मला डोळे पॅरालिसिस झाला मारायला लागला तरी मारायला आला तर सड सड याला देऊ का तिकडे देऊ का टाकून मरते काय करू माहितीये का आपण आहे ना ते तिकडच्या रूम मध्ये जाऊ हा चल आपण बेडरूम मध्ये जाऊ प्रेम करू आपण चल. हा तिकडे प्रेम करतो तू इथं बस आम्ही दोघं प्रेम करतो मुडदा मिळाला पलीकडचा कसा पुचका ना हा आता आम्हाला मूड आला आम्ही करून घेतो चल. चालतंय हा, आज आहे ना आपण या रूम मध्ये आहे ना हा. आज खपच करून घेऊ मरू दे नाहीतरी आपण कवाय बी करीतो हा. त्याला कुठं काय कळत काय करायला तर ते काय करायचं आहे तेव्हा? काय करणार आहे त्याला ना हरिता येईन ना डोलता येईल हा. चालता येईन ना बोलता येईल त्याला काय कळ ना वळ तुला सांगते गंग्या हा. एवढा त्याला पॅरालिसिस होईल हा. तरी त्याला मूड येतो हा काय म्हणत होता तू मूड आला म्हणत होता का? हा. असा वडीत होता मला तुला ओढत होता मुडदाण्याला मी याच्यापाशी जाईल का मला एवढा छान भेटला तू मग मी कशाला जाऊ त्याच्यापाशी आता काय करायचं आहे त्याच्या पैसे तुला मी आहे ना आणि तू आहे हा. ना तिकडं ठेवलं तिकडं झोपून आता काही येणार नाही ते त्याला कवा येतं ते कवाय चालता येतंय त्याला संडासात जायचं असलं तरी असं जात थोडं थोडं येतं उठता हा. बसता येतंय तसं थोडं बरं आहे तेवढं तरी नाही तर जागेवर जर केलं तर तुला सगळं करायला लागल आणि तुला सांगते मला तर असं झालंय कवा हा पुचकल आणि कवा मी मोकळी होईल बाबा मला पण असं झालंय तू कवा मोकळी होतील कवा माझ्याकडे येतील हा ना मग मी तुझ्यासाठी अजून लग्न केलं नाही माहितीये ना हा. मग बाबा करूच नको आता काय हा गेला काही दिवसांनी का मग तर आपण मोकळेच आहे मी कशाला लग्न करतोय तू असताना मी लग्न करीन का शांती तू काही म्हण बाबा या शर्टामध्ये तू लय हॅन्डसम दिसतो हा लय ना? सुंदर दिसतो बाबा लय छान दिसतो पण तू आहे ना तू लय दिवस आहे ना सुंदर दिसत चालली ग हा का हा तू जशी बघल तशी मला 16 वर्षाच्या पोरीला दिसायला लागली आता ओय बाबा गप नको हारभाराच्या झाडावर अगं, चढू खरं सांगतोय शांती आता आहे ना मला राहावं झालं शांती तुला मोड आला का लय मला लय मूड आलाय बाबा तुझी वाट पाहत होते हा. मला म्हणत होता जेवायला मी काय जेवायला दिले तसा दिला तिकडं कुंबून त्याला जेवायला पण नाही दिलं हा मर्यादे झाले असंच हा शांती आता आहे ना ओळखून घेऊ आपण हा चांगलं मला आहे ना तुझ्या मिठीत आल्याशिवाय बरं वाटत नाही बघ हा हा. शांती कुठे शांती शांती मला पावते त्याच्या काय करायची माझ्यासमोर रोजच्या करायचं आज लय भारी वाटतंय ग ऐक वास ना किती मजा येते सोडा ना आता अगं सोडायसाठी तुला मिठीत घेतली का तुला सोडायसाठी मिठीत घेतली का शांती किती बरं वाटतंय जवळजवळ 8 दिवसाची कसर बघ निघाली ऐक सोडा ना आता थांब लय जरा. कस तरी होतंय गंगाराम आता सोड बाबा आता लय झालं अगं थांब ना 2च मिनिट सोडायसाठी मिठीत घेतली का ग ऐक शांती आता सोडा बाई लय तुम्ही लय भारी केला बाई कार्यक्रम असं वाटतं बरं वाटतंय ना लय छान वाटू राहिलं
बस आहे आता जरा गंगाराम हा बाबा तुझ्याशिवाय मला कोण नाहीये. हा कोण का बाई पायाला काय करून राहिलं? मी कुठं काय पाहिलं मारते तू माझ्या तू मारायला पायाला. मी नाही मारत नाही तर कोण आलं हा? यायचं ही इथं कसं काय टापकलं काय करू द्या? खाली करू द्या. कसं इथं कसं आलं? तू कशाला आला इथं? ते आमचं बघायला आला का तू हा? अरे आमचं बघायला आला का बघायला हा? काय प्रेम करतोय आम्ही दोघं? तू म्हणून राहिला काय? त्याला मार. अय्यो, बाया एक हाताने अरे, पडती तिकडं पडती याला आहे ना थांब आता तू गेलं का मी याला अशी कुसकारी ते अशी कुसकारी ते तिला नको हात लाव माझ्या गंग्याला मारितो का तू हा? माझ्या हा? गंग्याला अजून? मारितो का? तू दोरी दे रे इकडे याला फाशी देऊन टाकतोय फाशी नाही. देऊ का फाशी तू एक काम कर या मुर्द्याला आहे ना इकडे झोपू दे आपण आहे ना नाही तर एक काम कर गंग्याला इथं दाबू काय दाबू देऊ का मारून इथं मारू का? दाबू का? गचुंडी दाबू का? दाबू का? तुला तिकडे ठेवलं होतं ना इकडे कशाला आला तू हा? ऐ किंवा हातच लय उचलतो तू एक काम कर बरं त्याचं पाहिलं करायचंय तुला करायचंय का हा? अरे उठता येईना का खाता येईना नीट आणि का तू आता गपचिप पडणार आहे का तुला ठेसून काढू हा? हा? हात खाली कर सांगते तू एक काम कर त्याचा पाय धर हा? याला आहे ना तिकडं ओढून नेऊन टाकून दरवाजाच बंद करू ह्याच्याशिवाय ऐकायचं नाही धर पाय तू धर बर पाय तुला आहे ना लयच बसते तू चाल चाल हा? कसा आहे? किंगडून राहिला पाहिलं का? धर काय वळ दारच लावून घेते आता त्या हा त्याला कडी लावून तिकडे टाकून देऊ तुला म्हणत होतो ह्याला तिकडे टाकून देऊ ऐकत नाही तू ये इकडे हा? बया, ताकद किती त्याच्यामध्ये पाहिलं? हे नुसतं पडलं मेले ग पण जड किती झालंय खाऊन खाऊन मुर्द्या वड 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 याला वड 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 आणि हो इकडं नाही आता दार लावून हा मग मग इकडं मग हे पडू दे इथे चल तू चल हे दार लावून घे चल बाबा त्याला आहे ना उघडूच नको दरवाजा हा तिथंच मारू दे त्याला इकडं. हा मारू दे हा, चल. चला बापरे. नाही त्याला तिकडं कोंडलाय हा आता काय तो बाहेर येणार नाही 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 आता घेतली बाबा कडी लावून आता बसल ती ओरडू दे तिकडे बसल उडत आता एक काम कर पहिलं आपण प्रेम करून घेऊ चल याला अर्धवट ते मध्ये टपकलं सारं थोडं राहिलं होतं हा? आणि मध्येच टपकला ते हा का हा मग मला आता पुरं झालंच नाही ना तुला असं वाटतं पण त्याला सगळं समजतं समजतं तर हा, ती- कसं पायाला मारत होता असं येऊन. हा आणि त्याला किती राग आला माझ्या इकडे फटका ठेवून दिला आणि तुझ्या 2-3 हा, आणि फटका मग? ठेवून दिले आणि त्याला असं वाटतंय का शांती अशी का करती माझ्यासोबत का वागत नाही आता हा मारायला टाकलाय हा, याला पॅरलेस झालाय याचा संग कोण असं प्रेम काय करणार रे आता तू हा, याला ना हालता येईल ना चालता येईल हा आणि मग कसं आला लगेच पाहिलं का मग बघ ना इथं आलाच्या आला कळालं नाही का आतमध्ये आलेला पण हा बरं जाऊ दे मी काय म्हणते हा. आता ठेवलाय कोंडून बाबा हा. तुला एक सांगू का हा. आणि त्याला असं करायला का आपल्याला चांगलं वाटतं का नाही ना पण त्याला मी काय म्हणते आजारी ना तर त्याने गप पडून राहायचं त्याने पण नाही, आता नाही. मी त्याला 2 टाइम जेवायला देते सगळं करते आता मस्त पैकी खायचं का बसायचं ना त्याला एवढं कसं कळत नाही खाये जवळ दिवस पुरे करायचे हा. त्या दिवशी डोळे झाकले त्या दिवशी झाकले पण त्याला मोठा होत बाई आणि तिकडून आला लगेच इकडं कुशाल म्हणतो मला करायचंय काय त्याला लाज वाटते का तोंड वाकडं झालंय सगळं वाकडं हात उठणं झालंय म्हणतो मला करायचंय हा बरं जाऊ दे जाऊ दे मरू दे चल आपण घेऊ करून राहिलेला आता आपण बाबा, तू म्हणजे ना, हा जीव की प्राण आहे, जीव की प्राण. मला पण किती बरं वाटतं तर मी काय म्हणते हा. बस बाबा आता बस हा. उठ. आता झालं बघ हा आता किती बरं वाटलं बाबा तुला लई घाम आला बाबा मग बघ ना हा किती गार बरं वाटलं ना. तू आता मला घामच काढला बाबा मग थांब, शर्टाचे बटन लावून घे लाव लाव तूच लाव आता हा आणि मी काय म्हणते तर उद्या किती वाजता येशील मग? उद्या मी सकाळी 9 वाजता येतो हा का हा उद्यापासून अख्खा दिवसभर मी इथंच राहील पण एक काम कर त्याला त्याच खोलीत कोंडून ठेव बरं का त्याला तिथेच ठेवू
त्याला आहे ना आता जेवायला दिडच दे, त्याला इकडं बोलवायचंच नाही आता. हा त्याला बाहेर आणूच नको इकडं. हा हा कसं आहे माहितीये का, ते मध्ये येणार आपल्याला डिस्टर्ब करणार, ते चांगलं वाटतंय का मला सांग बरं. हा तेच ना मग. बरं. येऊ का मग मी? तू आहे ना जाय आता, मी पाहते त्या मुडद्याला काही खायला लागत तर काय. दे जाऊ दे मुर्दे खाऊ दे जाऊ तिकडे. दे. आणि जिताजी वय हा. एखादी शिपुचकून मग काय. नाही का, हाय तर वर द्यायचं, तेवढंच पुण्य मिळेल आपल्याला. हा जाऊ दे मुर्दे, तू त्याच्या पोटात 2 घास गेले ना तेवढं समाधान आहे. हा, आणि तो गेल्यावर तू हायच आहे मला. मग मी तुला काय सोडणार आहे का ग? अगं, मी तुझ्यासाठीच आहे. हा हा? बरं बरं चालेल. येऊ का मग मी? हा, ये मग. हा.